आताच एक 5 मिनिटापूर्वी ॲडिशनल SP साहेब यांच्या फोनवर SP साहेबांचा फोन आला होता आणि SP साहेबांच्या फोनच्या माध्यमातून या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याशी माझं बोलणं झालं. काल दोनदा बोलणं झालं, आज एकदा झालं. त्याच्याच बरोबर प्रशासन सातत्याने शासनाशी बोलणं करत आहे. मला असंही कळालं की भरणे मामा जेव्हा बीडला गेले होते तिथं पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की मंगळवारी जेव्हा कॅबिनेट असते त्या दिवशी सहसा सगळेच मंत्री हे मुंबईला असतात आणि मग त्यावेळेस या बाबतीतली चर्चा आम्ही करू आणि त्या चर्चेला तुम्हाला बोलवलं जाईल, म्हणजे मला बोलवलं जाईल. मी खरं तर त्यांना एक सांगितलं आहे की कॅबिनेटच्या बैठका दर आठवड्याला असतात. हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. याला तुम्ही स्पेशल मीटिंग घेऊ शकता, आजही घेऊ शकता, उद्याही घेऊ शकता, सोमवारी घेऊ शकता. पण रेग्युलर बैठकीमध्ये हा विषय घेणं म्हणजे कुठंतरी हे जे आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जे आंदोलन शेतकरी करत आहे, त्याच्याच बरोबर अनेक लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. कुठं ना कुठंतरी आपण या आंदोलनाकडे बघत असताना कुठंतरी महत्व देत नाही असं कुठंतरी आम्हाला वाटतं. मला असं वाटतं की हे आंदोलन आम्ही सर्वांनी सुरू केलं असलं तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही जी कर्जमाफी आता दिलेली आहे ती कशी फसवी आहे हा संदेश लोकांमध्ये गेलेला आहे. त्यामुळे भरणे मामा नक्कीच सकारात्मक वाटतायत, पण शेवटी त्यांचं म्हणणं हे एकच येत आहे, आम्हाला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्री साहेबांना निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे कुणीही उद्या कुठलाही मंत्री जर आमच्याशी बोलणार असेल तर ते हेच म्हणणार आहे की शेवटी मुख्यमंत्री साहेब हा निर्णय तिथे घेत असतात. मला एक कळत नाही, मुख्यमंत्री साहेब या बाबतीत का स्पष्टपणे बोलत नाहीत, का याच्या दोन अटी आहेत त्या काढत नाहीत. आर्थिक अडचण या सरकारला नाही आहे असं सरकारच आणि सत्तेतले सर्व लोक तिथं म्हणतात आणि मग दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्यांच्या बाबतीत या अटी टाकून 36 ते 38 लाख शेतकऱ्यांवर अन्याय करायला हे सरकार निघालेलं आहे. त्या मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या. फार कमी मागण्या, उगाच मागायचं म्हणून काही मागितलं असं नाही. फक्त आमचं असं मत आहे की ज्या अटी टाकल्यात त्या अटी मात्र त्या ठिकाणी तुम्ही काढा. अनेक लोकांचं आणि सत्ताधारी आमदारांचं सुद्धा हेच मत आहे, फक्त मुख्यमंत्र्यांशी कोण बोलायचं. आणि परदेशी समिती जी आहे ती अधिकाऱ्यांची समिती आहे. अधिकारी कधी शेतात जातात का? कुणी जात नाही. इसीत बसून एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रावर लादायचा असेल तर नक्कीच त्यातून अन्याय होणार. अधिकारी चुकतात असं मी म्हणणार नाही, पण मग अधिकाऱ्यांना ज्या शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणीत त्या माहीत नसतात, कुठेतरी पैसा वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला, तो तसाचा तसा कॅबिनेटनी मंजूर केला आणि सरकारकडनं तो डिक्लेअर झाला. त्यामुळे परदेशी जी काही कमिटी आहे त्या कमिटीने ठीक आहे रिपोर्ट तुम्हाला दिला, त्यातल्या त्रुटी शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगत आहोत. त्यामुळे आमच्या या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐका आणि शेतकऱ्याचं मत हे अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठं आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे कृपा करून तुम्ही लगेचच्या लगेच या बाबतीत निर्णय घेणं महत्वाचं आहे. जे कृषी मंत्री त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काही वेळात आम्ही परत एकदा फोन करू. आम्ही त्यांना 2 गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, मुख्यमंत्री साहेबांना बोलता येत नसेल ना तर आपण मित्र पक्ष म्हणून, म्हणजे भरणे साहेब हे अजितदादा पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, या सरकारमध्ये ते कृषी मंत्री आहेत, तर तुम्ही मित्र पक्ष म्हणून एक स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट साधं सोपं आहे. स्टेटमेंट असं असावं की या आंदोलनामध्ये जे पवित्र पंढरपूरच्या भूमीमध्ये जे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत, ज्या अटी आहेत 2, एक तर 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस असणाऱ्या कर्जमाफीचा लाभ घेतला, या शेतकऱ्यांना आता जी 50,000ची अट टाकली, तर आमचं मत आहे ती 50,000ची अट पण काढा
आणि 2019च्या कर्जमाफीचं आणि या कर्जमाफीचं जे काही संबंध तुम्ही लावलाय ते पूर्णपणे तुम्ही पुसून टाका, काढून टाकला, ही आपली पहिली मागणी. दुसरी मागणी, जे रेग्युलर आमचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 25, 26 आणि 26, 27 जी अट टाकली ती सुद्धा काढून टाका, नाहीतर त्यांना एक वर्षभर थांबावं लागणार आहे ही मदत मिळण्यासाठी. त्यामुळे या 2 अटी काढाव्यात असं. आणि तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की ज्या 2 अटी मी ज्या बोललो त्या अटी या महत्वाच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत. आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोललोय, मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हे सांगितलंय की पुढच्या काही दिवसामध्ये या अटी शेतकऱ्यांच्या बाजूने काढल्या जातील आणि सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना, 55 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार म्हणजे देणार, असं स्टेटमेंट त्या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून बन्ने साहेबांनी त्या ठिकाणी द्यावं. आणि मित्र पक्षाचे ते असल्यामुळे भाजपकडनं समजा जे आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत बावनकुळे साहेब, नाही तर अजून कुठेतरी जबाबदार एखादा भाजपचा मंत्री, त्यांनी सुद्धा जर सांगितलं हेच वाक्य की आम्ही काढणार आहोत, तरी आम्ही लगेचच्या लगेच आत्ताच्या आत्ता हे आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत.